परमेश्वराने जर मला पुढे जाऊन चुकून कधी विचारलं, तुला पुढचा जन्म मी कुठे देऊ, तर परमेश्वराला मी 1,00,000 वेळेला बजावून सांगणार आहे, ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानलं जातं, ज्या हिंदुस्थानात आई वडील आणि गुरुजनांना देव मानलं जातं, ज्या हिंदुस्थानातली कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशा हिंदुस्थानात कट्टर धर्माभिमानी, कट्टर देशाभिमानी म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल. जिनी मला जन्म दिला, जिनी मला वाढवलं, जिनी मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात एकदाही लागू दिली नाही. पोटाला भाकरी कमी मिळाली ही गोष्ट खरी आहे, पण आईने इतके चांगले संस्कार दिले, पोटातली भूक कधी जाणवली नाही, भाकरी कमी पडल्याचं दुःख आयुष्यात एकदाही झालं नाही. त्या माझ्या आईला नमस्कार. बायकांनो, माझ्या डोक्यात सध्या फार वादळ आहे, माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. हे वादळ आणि दुःख घेऊन गेली 2312 दिवस मी रोज प्रवास करते. आजच्या माझ्या प्रवासाचा 2312वा दिवस आहे. का? एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून का फिरते? काय कारण आहेत? काहीतरी कारण नक्की असलं पाहिजे. बायकांनो, वकील आहे मी. सोलापूर कोर्टात जर मी प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या 4 गाड्या असत्या. कारण सध्या सगळ्यात जर धंदा कुणाचा तेजीत असेल तो फक्त वकिलांचाच धंदा तेजीत आहे. आपण सगळे फार भांडतो. आपल्या सगळ्यांना असं वाटतं वकिलांनी नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळतो. कोर्टामध्ये निकालांचे कागद हातात येतात. त्याला न्याय म्हणायचं का नाही ते आपण ठरवायचं असतं. सगळी नाती विखुरताना बघितली कोर्टात, सगळ्या नात्यातली भांडणं बघितली कोर्टात. आईला कोणी सांभाळायचं म्हणून 2 भावांच्यात झालेली खडाजंगी भांडणं बघितली कोर्टात. कोर्टाने निकाल दिला, एकाने 1 महिना सांभाळा, एकाने 1 महिना सांभाळा. धाकट्याने उठून कोर्टाला विचारलं, एका महिन्याला 30 दिवस असतात, एका महिन्याला 31 दिवस असतात, मग 1 दिवस म्हातारीला कुठं ठेवायची? कोर्टाने सांगितलं वरांड्यात झोपवा. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळल्याचे पांग फेडा. मला तो प्रकार अजिबात आवडला नाही. मी कोर्ट कचेऱ्या केल्या नाहीत. एकेका गुंठात जमिनीसाठी 2 भाऊ एकमेकांशी लढताना बघितले कोर्टात. वकिलांना 1-1 लाख रुपये फिया देतात, पण भावाला 1 गुंठात जमीन द्यायला कोणी तयार नाहीये. का? वडिलांच्या इस्टेटीत मुलींना समान अधिकार आला. वडील गेल्याच्या 8व्या दिवशी भावाला कोर्टात खेचणाऱ्या बहिणी बघितलेत मी. आता भाऊ राखी पौर्णिमेला येत नाही, आता भाऊ दिवाळीला ओवाळायला येत नाही, आता मामाच्या गावाला पाठवायला मामाचा गावच नाही. आम्ही महिना महिना मामाच्या गावी राहायचो. सुट्टी काय छान जायची. गरिबी खूप होती, पण मामीनी एकदाही विचारलं नाही किती दिवस राहणार आहात. आज तुम्ही सगळे मिळून मला सांगा, एका तरी पाहुण्याकडे सहजपणे निवांत आपण 4 दिवस जाऊन आता राहू शकतो? स्वतःच्या मुलाकडे जाता येत नाही बाबांनो. माझा मुलगा पुण्यात नोकरी करतो. काल मी पुण्यात होते. मी त्याला फोन करून विचारलं, मी पुण्यात आली आहे, घरी येऊ का? म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी वेळ आहे का? कुठल्या नात्यांबद्दल बोलूया, कुठल्या संवेदनांबद्दल बोलायचं, कुठल्या संस्कारांबद्दल बोलायचं? एक तरी नातं विश्वासाचं सांगा, ज्याच्याबद्दल आज आपण ठामपणे बोलू शकतो. कित्येक वेळेला स्वतःच्या जवळचा माणूस इतकं वेगळं वागतो, इतकं वेगळं वागतो की आपल्या पायाखालची जमीन हादरते. त्यामुळे मी कडक बोलते. सगळ्या तरुण मुलींनो, मी ब्युटी पार्लरमध्ये कधी गेले नाही, मी केस सेट कधी केले नाहीत. प्लकिंग, ब्लिचिंग, फेशियल तो प्रांत माझा नाही, मी त्यात रमले नाही. मी दिसते कशी, मी दिसते कशी, मी दिसते कशी, पण मुळात प्रश्न आहे, तू आहेस कशी? तू कशी आहेस?
सासू म्हणून कशी आहेस, सून म्हणून कशी आहेस, नणंद म्हणून कशी आहेस, जाऊ म्हणून कशी आहेस, भाऊजाई म्हणून कशी आहेस, मुलगी म्हणून कशी आहेस, बायको म्हणून कशी आहेस, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तू आई म्हणून कशी आहेस. तुला सगळ्या नात्यांना न्याय देता येतात. भारतीय स्त्रीचं दिसणं कधीही एवढं महत्त्वाचं नसतं जेवढं तुम्हाला वाटतं. भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्त्व